आला का आवाज? पोते ना ये काढा मसाला गाड्या वगैरे तर इथं पार्किंग करून घेतलं. वरती असं वॉच टॉवर पण आहे. तर भावानं कसं काय आता आम्ही सगळे मिळून आले रिसॉर्टला. तुम्हाला रिसॉर्ट दाखवतो. ह्या असा रिसॉर्ट आहे बघा एवढा. आणि मेन विषय म्हणजे का नाही आता आम्ही पूर्ण का नाही जंगल भागाच्या आत आलोय. म्हणजे का नाही हे सगळं इथं असं सगळं जंगली भाग आहे. इकडे सगळं डोंगरी भाग आहे. सगळं असं नैसर्गिक आहे. सगळं निसर्ग दिसतोय पूर्णपणे. आणि तुम्हाला आतनं रिसॉर्ट दाखवतो. बाहेरनं कसं आहे रिसॉर्ट दाखवतो. तर तुम्हाला मेन विषय सांगतो. इथं मेन विषय म्हणजे का नाही हे असं का नाही इथं बसाय उठायला पण आहे बघा. म्हणजे असं माणसांग चेष्टा वगैरे करायला तर एक नंबर आहे. भारी वगैरे तर आहे. वरती असं वॉच टॉवर पण आहे. वॉच टॉवरच्या वरनं काय काय दिसते ठीक आपण वॉच टॉवरच्या वर जाऊया. तिथनं बघूया काय काय दिसते. तुम्हाला पण दाखवतो इथनं सगळं वरनं काय काय दिसते काय नाही ते. इथं असं बेड वगैरे तर पडल्यात त्यांचं झोपण्यासाठी रात्री. इकडनं सगळं असं शेती वगैरे तर आहे. एक नंबर आणि असं पेस बघायला मस्त आहे. मला तर आपण फार्म हाऊस मध्ये काय काय आत आहे काय नाही बघण्यासारखं आहे एन्जॉय येणार आहे काय नाही ते बघण्यासाठी तुम्ही व्हिडिओच्या शेवटपर्यंत थांबा. गाड्या वगैरे तर इथं पार्किंग करून घेतल्यात आम्ही. असं गार्डन पण आहे भारी मस्त पैकी बघायला. गार्डन पण आहे बघा. असं रात्रीचं बलं बिलं असं लाईट बीट तर एक नंबर असं लावल्यात. हे मोकळा पेस आहे इथं बसण्यासाठी. इकडे पण असं मोकळा आहे. वेळ तर नाही असं बसायला. पंखा वगैरे तर नाही इथं. हात वगैरे तर धुवायला सगळं आहे इथं. असं किचन असल्यासारखं इथं पेस आहे. फ्रीज आहे. भांडी वगैरे तर ठेवायला पण आहे. मालकाने सीट दिलेत आपल्याला. एन्जॉय करायला बुक्का वाढायचा. बेडरूम पण आहे इथं झोपायला स्पेशल असं म्हणजे भारी बघायला. आरसा वगैरे तर शेवड आहे बघा इथं. बाटप पण आहे बघा इथं गोळीला. जेवणासाठी जे काय मसाला लागणार आहे ते या सगळं पिशवीत ठेवले. त्या भांड्यामध्ये बिर्याणी त्यामध्ये चिकन वगैरे गिरवी काय असेल ते शिगडी पण घेतली अशी. मालक जरा वादुवी चालू आहे यांचं काय असेल ते किरकोळ तुमचं काम कम्प्लीट करून घ्या. 4.5 किलो चिकन आणले. कच्चा मसाला आहे. मेन विषय म्हणजे कच्चा मसाला आम्हाला पडलाय 300 रुपयाला. भांड धुवायला हे माझे पण भांडी धुवायला. किरकोळ बाजाराची लिस्ट. हे तांदूळ हे काढा मसाला चटणी पण आणली. 2 किलो तेल मीठ दही फ्रीज मध्ये ठेवूया. दही आपण हे आहे की नाही टाक्या फ्रीज बंद तपला. शिगडीवरती भांड वगैरे ठेवून पाणी पिण्याचं सगळं तयार झाले. एक किरकोळ भांड यात काय धुवायला चिकन धुवायचं काम चालू झाले. प्लेट काढून घ्यायलाय. जर आपल्याला पूर्ण का नाही 65 बनवायचं आहे. जी उरलेली भांडी ते आणाय गेलेत वाघ आलीत बघा. हे काय इफेक्ट नाहीये. टाइमपास आहे तुमचा काय कामाच्या टायमाला हे असलं काय इफेक्ट नाहीये खरं. हे आम्हाला आणलाय ना या सुट्टी नाही थोडा विषय नाही. पोत्यानं आणलंय. पोत्यानं अहो काय किरकोळ राहून पोत्यानं सांगायला. अरे बापरे एवढा आणलाय तुम्ही. हे चुकीचं केलं तुम्ही. लेट आलाय सर. असं चालणार नाही. हे पोत्यानं आणले की खरोखरच पोत्यानं आणलंय की. पुढच्या वगैरे तर आता आम्ही काही बाहेर बसण्यासाठी निवांत घेता चालूय. आता मेन मालकच उचलाल्यात काय करायचं. हे दुसरं मालक पण उचलाल्यात. चला पुढच्या सगळ्या असं आम्ही लावून घेतले बघा. पुढच्या निवांत बसायचं जरा तेवढंच एन्जॉय काय असेल ते आपलं बोलणं वगैरे करून. चिकन मध्ये काय घालायला असतो भावा. हे कशासाठी घालायचं असते. जे चव दे का एकदम प्रॉपर शेवट लागते का एकदम. ह्यो जो कांदा आहे ह्यो कांदा फ्राय कांदा करण्यासाठी एवढा पूर्ण चिरलाय. हे नियोजन 65चं किरकोळ गिरवी मसाला. हे भांड्याचा काय विषय भावा. हे बिर्याणीचं नियोजन चालू झालं. आता इथं रस्सा नाही सगळा गरम व्हायलाय. आणि ह्यात म्हणजे चिकन आहे म्हणजे गिरवी वगैरे तर सगळं शिजाले. हे जो कांदा आहे की नाही त्या कडेमध्ये कशासाठी घालायला ते मला कमेंट मध्ये सांगा जर तुम्हाला माहित असलं तर. आता ह्यो वाघ आपला का नाही 65 सोडत चालू केलाय. आता इथं 65चं तर सगळं नियोजन चालू झालं. 65ला तरी किती वेळ लागेल भावा. 10 मिनिटात सगळं हे भांडू सोपवणार आहे बघा. इथं आपण सगळेजण जमलोय. कोणीकडे पाहता कसं जमलोय माहितीये का. इगो ऑफिस साठी सुशांत साहेब माणूस राहिलाय. शुभम शेट्टी यांनी खूप मार्गदर्शन केलेलं आहे. अंदाज लागल आकाश आलूर साठी वेळ काढून त्यांचे खूप मनापासून स्वागत आहे. ब्लॉग मध्ये येणार आहे त्या हिशोबाने बोला. साडे 11 वाजलेत आणि शेवटी मला बोलायचं आहे. त्यांचं मी पहिला इथं स्वागत करतो. भारी वाटलं की सगळे आलात. वेळ देऊन मान राखला सगळ्यांचा. पण ही पार्टी ठेवली. विगो क्राफ्टचा बिझनेस चांगला चालू झाला. सुरुवातीला महिन्यात 1.5 महिन्यात आपण एक चांगलं पिकअप घेतलं त्यामुळे ही पहिली पार्टी ठेवली. सुशांत पाटील सुशांत माझा आवाज आहे म्हणजे दुसरा बहुत म्हटलं तरी चालतंय. आम्ही कलर मॅचिंग पण आहे. राज जगदाळे 2010-11 पासून मी बघतोय त्याला. त्याचा एक गुण म्हणजे सगळ्यात म्हणजे कायम माझ्या सोबत असते आणि कधी पण त्याला काय बोललं राग येत नाही. तिथे भारी मुलगा आहे. आम्ही त्याला ट्राय करतोय मुद्दाम चिडवायला. ते राज एवढा भारी स्वभाव आहे. चिडत नाही एकदम शांत. तसा लाटण्याचा स्वभाव आहे तसा स्वभावाचा मानव लोकरी रॉयल. शुभम शेट्टी कसं रॉयल आहे तो रॉयल आहे. खतरनाक विषय. हे मोठे भावाची माझ्यापेक्षा मोठे आणि मला वाटते ते माझ्यापेक्षा मोठा व्हायला पाहिजे.
रिस्क घ्यायला पाहिजे. गुण आहेत तशी मोठे होण्यासारखे आहेत, ते आपल्यापेक्षा मोठं होईल असं आहे. आणि तसं तो रॉयल माणूस आहे, मनाने एकदम खतरनाक माणूस आहे. ती 100ला 120 देते, ते 100ला 500 दिला असा माणूस आहे तो. तेवढा भारी माणूस आहे तो. आणि मदत स्वतः काय नसलं तरी तो मदत करेल मित्रांना, असा माणूस आहे. त्याला म्हटलं आता 10 लाख दे, आता 10 लाख असं 10 लाख दिला असा माणूस आहे तो. एवढा भारी माणूस आहे मित्राला मदत करण्याबाबतीत. त्यामुळे तो मोठा झाला, आपल्या सगळ्यांना मदत मिळणार आहे. त्यामुळे तू धाडस निर्णय घे, आम्ही तुझ्या सोबत आहे. 2025ला जी इथं समोर बसल्यात तर नकली वागली तर आपल्या लाईन मध्ये नसणार आहेत. पहिला सांगतो, वॉर्निंग आहे. अंध्या, मान्या, अक्षय आणि गणेश या चौघांना वॉर्निंग आहे. फक्त प्रत्येकाला फोन करतोय काय आठवण आली तर नाही, शिवाय देते डायरेक्ट मी उचलत नाही. माझं दिलं हे आहे. फोन उचलण्याचं एक कारण सांगतो तुम्हाला. 18-19 साली मी व्यवसाय चालू केला होता, शॉप लायसन, फूड लायसन आणि उद्योगाचा. जेवढं आणि त्यावेळी कोण एवढं ऑनलाईन करत होतं, पूर्ण महाराष्ट्रात मीच करत होतो. सगळीकडे ग्रुपला मी 50-60 हजारच्या ग्रुपला असते, त्या नंबर माझी टाकून दिली आणि दररोज 200-300 मी कॉल उचलायचो. मला एवढं फोन हेडेक झाले, फोन उचलून एवढा वैताग आला तर नको वाटते मला फोन. म्हणजे फोन जेवढी महत्वाचा लईच त्यावेळेस महत्वाचं, गरजेचं असलं तरच होतं, नाही तर ते बाजूलाच ठेवते. म्हणजे आता नको वाटते. आता फोन निगेटिव्ह वस्तू झाल्या. आणि मला सांगण्यासारखी एक वस्तू झाली अशी की ती निर्जीव वस्तू आहे म्हणतोय मी तुम्हाला, ती नकली वस्तू आहे. ती आधीच्या काळात नव्हती, तरी माणसांना किंमत होती. आज तिथे की बाबा तू फोन उचलला म्हणजे तू नकली आहेस, तुला काय किंमत नाही, तू फालतू माणसं आहे. ती असं म्हणायची सवय लागली, ती मला तोडायची सवय. आज फोन नाही, आज फोन मी उचलला नाही म्हणाला, पण आपल्या माणसं आपल्या किंमत राहिली पाहिजे. हे माझा येतोय, ते घेतोय, तो नाही तो मी फोन उचलतो. माणसाने 3 वेळा फोन केला तुम्हाला, तुला फोन दुसऱ्या वेळेस नाही दुसऱ्या तिसऱ्या वेळा मी केलं. रिटर्न बॅक पण करत, ही गोष्ट आहे. सगळ्यांना एक सांगून ठेवले, जर मी फोन उचल नाही तर मेसेज करा, मी लगेच दुसऱ्या सेकंदाला फोन येणार. एक सांगून ठेवलं. लास्ट माणूस राहिलाय प्रमोद शिंदे, 4 बकरी राहिल्या. एक स्पेशल मोठं घर होणार आहे यांच्यासाठी म्हटलं. त्यात सगळी मोठी सगळी जी फिटिंग आहे ते यांना येणार आहे. जर मी काम देऊ शकलो नाही तर. प्रमोद शिंदे पण धाराशिव मधनं इम्पोर्ट केलेला माणूस आहे, कट्टर कोल्हापुरी माणूस आहे. प्रमोद शिंदेची पण आमची मैत्री अशीच राहावी, अशीच व्यवसायात आम्हाला तर आता सारखं मदत लागणार आहे. प्रमोद शिंदेची, प्रमोद शिंदे आमच्या सोबत राहावेत आणि आमची त्यांची दोस्ती अशी जास्त वाढत राहावी. सगळ्यांना एकदा अनेकदा सांगतो की आपली जी मैत्री आहे ती मैत्री घट्ट राहणार असते, मी करणारच. धन्यवाद. तर भावानं हे आता परोठा आहे. परोठा भाजायचा मेन विषय म्हणजे मी बिर्याणी वगैरे तर मी ते पण खात नाही. आता हे परोठा वगैरे भाजणार, परोठे घ्यायचं, गिरवी वगैरे तर घ्यायचं, ते खायचं. तर हे परोठा वगैरे तर भाजून घेऊया. लय काय नाही विषय, चाकू घ्यायचा तर पलटी करायचं. व्हिडिओ करायच्या नादात हे एवढा आता करपलंय, विषय नाही खरे. आता मीच खातो करपल्याला. जेवणाला डायरेक्ट सुरुवात झाल्या, जेवण वगैरे तर सगळी करायला. माझं ताट मी ना असं घेतलोय. भावानं जेष्ठीच आता उठले कशामुळे माहिती काय, मोरचा आवाज आला मला. मोर कुठं आहे बघूया सर, तुम्हाला दाखवतो. दिसलं तर नशीब, नाही दिसलं तर मग बघू. कुठनं तरी आलता मला मोरचा आवाज. ही खिडकी आहे, या खिडकीतनं आज आवाज आलता मोराचा. इथंच कुठेतरी होता, गेला बहुतेक पळून मोर. ते कुठेतरी होता, गेला बहुतेक. ह्याच्या आतमध्ये गेला असणार माझ्या मते, तर मला तर वाटते. आवाज तर आलता, 2 मोर होते, 2. ते काय दिसणार झाले बहुतेक. आपल्याला दिसणार नाही, ते शेतात गेलं पळून. आली आम्हाला झोपायला 3 वाजलं आणि झोप एवढी आलती का नाही, झोपेच्या नादात जेवले ते झोपूनच टाकले. व्हिडिओ तर आला का आवाज. गेटच्या बाहेर जाऊया आपण. गेटच्या बाहेर गेलो ना दिसाल आपल्याला बहुतेक, मला तर वाटते. सामसून रोड आहे, बिना चपलाच बाहेर आली बघा. कडूबोड्याची कुठे घेते आवाज तरी आला इथनं. बोळाला की कुठं काय दिसणच झाल्यात. माझ्या मते तर ते आत लपले असणार, कुठे तर शेतात वगैरे तर लपले असणार. ते बघायचं बहुतेक ते दिसणार नाही. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. व्हिडिओ आवडला असला तर जाताना चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर बाय.